संत आणि नाही लागत त्याचा अंत आपण ऐकतो केवळ. संत म्हणजे हा मूळ शब्द पाली शब्द आहे. आपल्याला शिकवलं जातं की सगळ्या भाषेची जननी म्हणजे संस्कृत होय. एवढं मोठं पाप या पापनगरीत केलं जातं, म्हणून या पुण्यनगरीला पापनगरी म्हणतो. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवासवा उच्चती इति भगवा. पाली जुनी भाषा आहे. जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात ना, तेव्हा त्या कालखंडामध्ये लोकभाषा ही पालीच असते. एकाच बुद्धांची गोष्ट नाही, जेवढे जेवढे भूतकाळातले सगळे सम्यक संबुद्ध होऊन गेले, वर्तमानातले भविष्य कालखंडातले होणार आहेत, ते आपला धम्म हा पाली भाषेमध्येच कथन करणार आहेत. म्हणून पालीलाच बुद्धवाणी असं म्हटलं जातं. कारुणिक तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा, चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपली अविद्या दूर करून आर्यत्व प्राप्त करणारा, आर्य धम्म धारण करून सद्धम्माच्या रसाचं रसास्वादन करणारा, ज्या मुक्तीच्या चारही पायऱ्या शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करणारा, तो मार्गस्थ असो वा फलस्थ असो, अट्ठ पुरीस पुग्गला. या शोतापन्न, सकदागामी, मार्गस्थ वा फलस्थ, अनागामी, मार्गस्थ वा फलस्थ, अर्हत मार्गत्व वा फलस्थ, हे 8 पुरुष पुद्गल यांना आर्य पुद्गल म्हणतात, आर्य पुरुष म्हणतात. अशा या आर्य पुद्गलांना पूजाच पूजनीयानं एतं मंगलं उत्तमं. पूजनीय लोकांची पूजा करणं हे उत्तम मंगल आहे. हे असे संघ, बुद्ध धम्म संघरत्न ज्यांची तुलना करता येत नाही. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. बुद्धांचे हे 9 गुण घेतले. इतिपिसो भगवारंग सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. धम्माचेच गुण आहेत. धम्मच साठवलेला आहे 9 गुणांमध्ये. धम्माचे 6 गुण त्यामध्ये धम्मच साठवलेला आहे. संघाचे 9 गुण त्यामध्ये देखील धम्मच साठवलेला आहे. धम्म धारे ती इति धम्मा. जो धारण केला जातो त्याला धम्म असं म्हटलं जातं. धम्म धारे ती इति, जो धारण केला जातो त्यालाच धम्म. इतरत्र वेगवेगळ्या भाषांमध्ये धर्म, संस्कृत आणि इतरत्र भाषामध्ये धम्म. पाली ही जुनी मूळ भाषा होती ना. धम्म या शब्दाचं अनुसंधान केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुषच असतात. असे ज्यांच्या अंगावर 32 लक्षणं असतात, 80 अनुलक्षणं, अनुव्यंजन असतात. ही अशी काया ती उपलब्धी प्राप्त करण्यासाठी निसर्गाचे काही नियम ठरलेले असतात, ज्यामधल्या हे अशी विद्या, या धम्माचं अनुसंधान असे महापुरुषच करू शकतात. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता, या 30ही पारमितांचा डोंगर रचून ही 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन धारण करणारी काय तिची उपलब्धी होते. त्या आधारावर धम्म स्वप्रयत्नानं या बोधी ज्ञानाचं अनुसंधान करतात. 4 सतीपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपाद, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजंग, रियो, अठ्ठंगिको मग्गो, 37 अंगांमध्ये जे जे कोणी सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे असतात,
या 37 हे अंग आहेत, सगळे धम्माचे अंग आहेत. बुद्ध धम्म संघाचे गुण धम्माचे गुण आहेत. या बुद्ध धम्म संघाच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. संत आणि नाही लागत त्याचा अंत आपण ऐकतो केवळ. संत म्हणजे हा मूळ शब्द पाली शब्द आहे. आपल्याला शिकवलं जातं की सगळ्या भाषेची जननी म्हणजे संस्कृत होय. एवढं मोठं पाप या पापनगरीत केलं जातं, म्हणून या पुण्यनगरीला पापनगरी म्हणतो. आता काय करणार. माझा एक मित्र ओराज विलियम जे आचार्य आहेत, विपश्यनाचे फ्रान्समध्ये राहत आहेत. जवळपास युरोप देशामध्ये फ्रेंच भाषाच बोलली जाते आणि त्यांनी 21 शब्दांची ही संपूर्ण उकल केली. सगळ्या भाषेची जननी ही पाली आहे. आता कुठे बोंबलाय. म्हणजे संत हा शब्द आपल्याला ऐकायला येतं जो शांत झाला आपल्या कामतृष्णा, आपल्या भवतृष्णा, आपल्या विभव तृष्णांना. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवासवा उच्चती इति भगवा. पाली जुनी भाषा आहे. जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात ना, तेव्हा त्या कालखंडामध्ये लोकभाषा ही पालीच असते. एकाच बुद्धांची गोष्ट नाही, जेवढे जेवढे भूतकाळातले सगळे सम्यक संबुद्ध होऊन गेले, वर्तमानातले भविष्य कालखंडातले होणार आहेत, ते आपला धम्म हा पाली भाषेमध्येच कथन करणार आहेत. म्हणून पालीलाच बुद्धवाणी असं म्हटलं जातं. सगळे साधू संत आपल्याला वर्णन करताना दिसतात. सगळ्या साधू संतांचं हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धाचं रूप आहे. ठितो वा ठितो मी इति पजानाति. हा सगळ्या वारकऱ्यांचा जथ्थाच्या जथ्था पंढरीला जातो. पुंडरीक वारदे हारी विठ्ठल. अर्थ भुलून गेले. पुंडरीक म्हणजे हे असं पांढरं कमळ. पांढऱ्या कमळ जे स्थित प्रज्ञता ज्यांनी गाठलेली. हे कमळ पाण्यातनं निघतं, पाणी झोंबत नाही. चिखलातनं निघतं तरी चिखल झोंबत नाही. किती निर्मळ असतं. पुंडरीक वरदे हारी. हरी ज्यांनी कामतृष्णा भवतृष्णा विभव तृष्णांचं मुळात सकट हरण केलेलं आहे तो हरी. हरी विठ्ठल ठितो वा ठितो मी इति पजानाति. जसा खंबा गाळलेला आहे. हा अध्यात्माचा हा शब्द एवढा गढूळ झालेला आहे. अध्यात्म म्हणजे काय. जवळपास सगळ्या लोकांना विचारा अध्यात्म म्हणजे काय. म्हणजे काय. ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा यांचा शोध अशा प्रकारचा अर्थबोध घेतला जातो. जुना मूळ पाली शब्द आहे अज्जत्तंग. अज्जत्तंग वा बहिद्धावा. आत्म हे बाहेर न, हे शरीर हे मन जे जे बाहेर आहे ते सारं आतमध्ये आहे. काय आहे बाहेर न काय आतमध्ये आहे. संत ज्यांनी आपल्या कामतृष्णा 36 भवतृष्णा 36 आणि विभव तृष्णा 36 108 प्रकारच्या तृष्णा, एवढा मोठा तृष्णांचा हा भंडार, मारबंधनाचा सगळा भंडार. हे युद्धभूमी आहे. धम्म म्हणजे मारा विरुद्धची प्रचंड लढाई आहे. मारा विरुद्ध लढाई करून सगळ्या आपल्या कामतृष्णा भवतृष्णा विभव तृष्णांचा मुळात सकट नायनाट करतो. तो शांत होतो. त्याला म्हणतात संत. संत आणि म्हणून नाही लागत त्याचा अंत म्हणतात. मला विचार बनते तुम्ही संत झाले का. मी म्हंटल नाही. आता काय करता. आणि मी म्हणजे आता खोटं कशाला बोलायचं. तुम्ही संत झाले का. आणि आहे भिक्षू पण अजून काही संत झालेलो नाही. कारण मी सगळ्या कामतृष्णा सगळ्या भवतृष्णा सगळ्या विभव तृष्णांचा मुळात सकट नायनाट केलेला नाही केलाय. तर मी संत कशाला कबूल करू. प्रयत्न आहे ठीक आहे सुरू आहे पण अजूनही संत कोणा ज्यांनी या कामतृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा. आमचे सगळे वारकरी रोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ करतायत की नाही. रोज करतात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेडे मुक्तिचारी जादियल्या डब डब डबक डब डब तू एक मी एक तू ये.
चाललं गुणगुणत भजन चाललं, रोज हरिपाठ कर, अर्थ गेले भुलून. कसं समजवायचं? अनेकांना विचारलं काय वाटतं, मंदिरात जायचं, देवळात जायचं, घंट वाजवायची, म्हणायची माळ असते ना 108 मणी, त्यांना माहिती नाही. ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, हा यहुद्यांमध्ये देखील, मुस्लिम असोत, सगळ्या जगात जेवढे संप्रदाय आहेत, धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, यहुदी नसतो, धर्म शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. हे सारे संप्रदाय आहेत. सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली नाही. सारं त्रिपिटकचं आहात तुम्ही. या 82,000 धम्मस्कंद, 82,000 धम्म प्रवचन, एक एक धम्मस्कंदाचा, त्या 82,000 धम्मस्कंदांमध्ये तुम्ही वाचा, एकही शब्द बौद्ध हा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली नाही. तुम्हाला हे सिद्धच करता येणार नाही. सुखा सद्धम्म देसना, सत्य धम्माचं अनुसंधान केलं, सत्य धम्म कथन केला, सत्य धम्म सुवाक्यात केला, सत्य धम्म सुस्पष्ट केला. धम्म पण आमच्यासारखे झाले पुढे पुढे, स्वतःला बुद्धांचे अनुयायी म्हणून घेतले. हा घेतलाय बुद्धाचे अनुयायी म्हणून. आता पाश्चिमात्य देशातले हे बुद्धिस्ट वर्णन करू लागले. बुद्धिस्ट आहेत बाबा, बुद्धिस्ट आहेत, हे बुद्धिस्ट आहेत, फॉलोअर आहेत, बौद्ध म्हणू लागले आणि लिहायला लागले कोणता धर्म बाबा, तर बौद्ध धर्म. बौद्ध धर्म नसतो, हा संप्रदाय आहे. कसं ओळखायचं? बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर अलग अलग केवढे मोठे संप्रदाय, महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, 18 प्रकारचे संप्रदाय निर्माण झाले. त्यामुळे ज्यांच्या हातात जसं जसं सापडलं तसं तसं कथन करत राहा. बुद्धांच्या वाणीचं त्यांच्या संप्रदायातल्या लोकांनी जसं भुलून गेले ना, असली भगवान बुद्धांचा हात सद्धम्म धारण करून आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा मुळासकट काढून टाकायच्या कशा, याचं ज्ञानच भुलून गेले. याला ध्यान म्हणतात. ध्यान योग्यपणे आपल्याला ध्यान करता आलं तरच माणूस शांत होतो. विपश्यना ध्यान हे असं ध्यान होतं की जे बुद्धांनाच अनुसंधान करता येते, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचीही हातोटी नाही. या जगावर जे आपण यहुदी धर्म पाहतोय, बौद्ध धर्म पाहतोय, जैन धर्म पाहतोय, शीख धर्म पाहतोय, हे सगळे धर्म नाही आहेत, हे संप्रदाय आहेत. हे सगळे संप्रदाय आहेत. धारेती ती धम्मा. या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णांचा नायनाट करायचा कसा? जेव्हा हे नायनाट करतील तेव्हा हे शांत होतील. त्या शांत होणाऱ्या व्यक्तीला संत म्हणतात. आता मी शांतच नाही झालो अजून. रागाची, द्वेषाची, मोहाची, अहंकाराची, दुर्भावनेचे विकार आहेत. आणि आपल्याला काय वाटत असतं, तुम्ही जैन की बौद्ध की हिंदू की जैन, मुस्लिम की ईसाई, या देशातले की त्या देशातले, ब्राह्मण की ब्राह्मण आहेत तर असा, या वंशाचे की त्या वंशाचे असतात, काही फरक पडत नाही. तुम्ही सगळे लोक 390 प्रकारच्या स्वभावाने ग्रसित आहात. कुठल्याही संप्रदायाचे असो, कुठल्याही जगातले, कुठल्याही ब्राह्मण की ब्राह्मणेतर असो, या वंशाचे की त्या वंशाचे, अशा प्रकारची बोली भाषा बोलणारे की तशा प्रकारची, अशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे की तशा प्रकारची, काही फरक पडत नाही. सगळे लोक रागरंजित, द्वेषदूषित, मोहमोडित होऊनच काया वाचा मनाने काम करतायत. आपल्याला वाटत असतं कितीही प्रवचनं ठोकली तरी माणसाचा मूळ स्वभाव अजिबात बदलत नाही. प्रवचनानं, उपदेशानं हे बदललं असतं, कितीतरी लोक मुक्त झाले असते, कितीतरी लोक मुक्त झाले. पण असं घडत नाही ना. योग्यपणे ह्या ज्ञानाची, जिला गंगा म्हणतात ना, गंगा नदीचं नाव आपल्याला खूप ऐकायला मिळतं. जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात ना, तेव्हा प्रत्येक सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात गंगा नदीचं अस्तित्व दिसतं. पण गंगा नदीचं नाव घेतलं ना, कशाला गंगा नदीचं नाव घेत आहे असं वाटायला लागतं.
जेवढे जेवढे भूतकाळातले बुद्ध होऊन गेले त्या सगळ्यात ज्या बुद्धवंश हा त्रिपिटकातला एक ग्रंथ आहे, त्यामध्ये वाचलं तर प्रत्येक सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात गंगा नदीचं अस्तित्व असतं. अरे हे असं कसं असतं, काय असतं, त्याची कारण मीमांसा आपल्याला माहिती नाही. कारण का या देशामध्ये हे वैभव होतं धम्माचं, त्याचं विस्मरण होत, विसरून गेले लोक. पण साधू संतांनी नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ हे नवनाथपंथी, बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ 1 जानेवारी 1927 हे सगळे नाथपंथी लोक भिक्षू होते, हे महानुभावपंथी भिक्षू होते, हे वारकरी भिक्षू होते, सुफीपंथी भिक्षू होते, लिंगायतपंथी भिक्षू होते. पण जेव्हा पराभूत झाले ब्राह्मणवाद्यांच्या आक्रमणातनं, जेव्हा हा पराभव झाला, शेवटचा सम्राट बृहद्रथ जो मौर्य राजा, ज्याची कपटानं हत्या केली गेली, ज्यामुळं या श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारा भिक्षू एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. असं घडलं या देशात. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी 19 विद्यापीठांची राख रांगोळी करण्यात आली. मोठे मोठे शहर जाळून टाकले गेले. भिक्षू जंगला पहा, दाढीचे डोक्याचे केस वाढवून हे सगळे वेगवेगळे जंगला पहाडाचा आश्रय घेऊन राहू लागले. हेच ते नाथपंथी लोक, हेच लिंगायतपंथी लोक, हेच महानुभावपंथी लोक, हेच वारकरी लोक. पण मात्र अभ्यास तर भुलून गेले, अभ्यास भुलून गेले. पण वाणी मात्र जशीच्या तशी शिल्लक राहिली. महाराष्ट्रातला हा सगळा वारकऱ्यांचा समूह जातो तुकोबा रायाच्या एक एक गाथा म्हणतो. तुका म्हणे उग राहा आणि जे जे होत ते ते पहा. अज्जतंग तुका म्हणे उग राहा आणि जे जे होत ते ते पहा, याचा अर्थच विसरून गेले. उग राहा म्हणजे आर्य मौन, तोंडाने बोलायचं नाही, कुठल्याही अंगाने इंद्रियांनी काही हालचाली करून सांगायच्या नाही. 10 दिवसाच्या विपश्यना शिबिराला तुम्ही गेला ना, तुम्हाला हे कळेल. उग राहा, आर्य मौन, 10 दिवस. जे जे होते पहा, नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक शुद्ध स्वाभाविक श्वास. कल्पना थोडी करतो, हे सत्य आहे, प्राकृतिक सत्य आहे ना. त्यामुळे तथागतांनी, भगवान बुद्धांनी या सगळ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा यांचा नायनाट करण्यासाठी बाह्य कुठल्याही आलंबनाला घेतलं नाही. जशीच्या तशी वाणी शिल्लक आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. अर्थ कसं काढतायत? देवळात जायचं, घंटा वाजवायची, 108 म्हणायची, माळा बोजायची, जाप करायचा. हा असं करायचं. देवाची द्वारी उभा क्षणभरी. जे पायऱ्या माहिती नाही, भुलले, विसरले. शोतापन्न, सकदागामी, अनागामी, अर्हत, या 4 पायऱ्या आहेत. ते आणि मुक्ती, 4ही साधी मुक्तीच्या 4 पायऱ्या आहेत. भुलून गेले. शब्द तर राहिले साधू संतांचे आहे म्हणा. 14 वर्षाचा ज्ञानबा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, अर्थ विसरून गेले. वाचा ही खारट तिखट बोलणारी, कडू आंबट बोलणारी, खोटं बोलणारी, वाईट बोलणारी, दुसऱ्याची निंदा चुगली चाहळी करणारी, व्यर्थ बडबड करणारी ही वाचा. वाचीच्या वरचा भाग, हे 2 द्वार. नाकातनं जाणं येणं करणारा हा नैसर्गिक शुद्ध स्वाभाविक श्वास, हे 2 द्वार. हिंदूंचा की बौद्धांचा की जैनियांचा की शिखांचा की यहुद्यांचा की ईसायांचा, ब्राह्मणांचा की ब्राह्मणेतर म्हणायचा, या वंशांच्या खात्या. अरे सार्वजनीन आहे तो. धम्मा सार्वजनीन असतो. ब्राह्मणी धर्माविरुद्ध, या ब्राह्मणी संप्रदायाविरुद्ध सत्यशोधक चळवळ चालताना सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना महात्मा फुल्यांना यासाठी करावी लागली. हे भौतिक जीवन सजवण्यास किती बाधा. शिक्षणापासून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढ्या अविद्येने केले.
हा सारा समाज कसा शिक्षणापासून वंचित झालेला समाज, या समाज सुधारकांना हा संघर्ष करावा लागला ब्राह्मणी धर्माविरुद्ध. शेठजी आणि भटजी या देशाला लुटणाऱ्या जळवा आहे, रक्त पिणाऱ्या जळवा आहेत, हे कथन करावं लागलं. केवढं शोषण, या शोषणाविरुद्ध बोलावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द भांडवलशाही, साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ही ब्राह्मणशाही मारपुत्री आहेत, हे भौतिक जीवन सजवण्यासाठी बाधा आहेत. त्यामुळे लोकांचं भौतिक जीवन सजवणं, याचबरोबर आध्यात्मिक जीवन सजवणं म्हणजे स्वतःचं हे मन आहे ना, मन हे तुम्ही सगळेच लोक रागरंजित, द्वेषदूषित, मोहमडीत होऊन काम करताना, किती तुम्ही हिंदू असा की मुस्लिम असा की जैन असा की शीख, 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही माणसं, तुम्हाला शुद्ध चित्ताने कामच करता येत नाही तर शुद्ध परिणाम येईल का? आपल्याला वाटतं हो, एखाद्याच्या कीर्तनकाराकडून, प्राध्यापकाकडून, भिक्षूंकडून, साधू संतांकडून तुम्ही शब्द ऐकले, हे बाबा वितरागी बना, वितद्वेषी बना, वितमोही बना. अरे पण बनता कसं येईल? योग्यपणे ध्यान वैज्ञानिक पद्धतीनं ध्यान करता आलं नाही तर राग द्वेष, हा रागाची उत्पत्ती कशी होते, द्वेषाची उत्पत्ती होते कशी, मोहाची उत्पत्ती कशी होते, याची कारण मीमांसा तुम्हाला करता आली नाही. तुम्हाला हे गौडबंगाल रहस्य नाही कळणार. बरं झालं कधीतरी बाबू या घटनाकारांनी या देशाचं भविष्य घडवण्यासाठी म्हणून या तिरंगा म्हणताना हा चौथा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिरंग्या झेंड्यावर कोरला. कधीतरी या देशातल्या नागरिकांना याची चाहूल तरी लागेल. चाहूल 75 उलटली या देशाच्या स्वातंत्र्याची, पण तुमचं सरकार आंधळ, तुमचं सरकार बहिर, तुमचं सरकार हा मुक, त्याला लखवा मारलाय ना, ते झालं मुक. 75 उलटली तरी या धम्मचक्रावर अजिबात संसदेत चर्चा नाही. कधीतरी जाईल म्हणतो 2024ची आता निवडणूक येईल, तुम्ही जर विजयी झाले, आमचं सरकार आलं तर तिथे जाईल म्हणतो 10 दिवसाचं राज्यसभेत लोकसभेत सगळ्या खासदारांचं शिबिर घेईल म्हणतो, विपश्यना शिबिर. देव वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच भीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. ज्ञानेश्वर समजावून सांगेन, तुकाराम समजावून सांगेल, कबीरदासजी समजावून, सगळे साधू संतांचा एक एक घोष बुद्ध समजावून सांगेन. हे अज्जतंगवा बहितावा. तुका म्हणे उग राहण जे जे होतं ते पहा. नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास जसा येतोय जातोय, एकेका श्वासाचा जसा येतोय जसा जातोय, श्वास आला तर आला आणि गेला तर, कधी तो डाव्या नाकपुडीतनं, कधी उजव्या नाकपुडीतनं, कधी दोन्ही नाकपुडीतनं एकाच वेळेला जाणं येणं करणारा असतो, कधी लांब असतो, कधी आखूळ असतो. सर्कस नाही करायची. नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास देवाची ये द्वारी उभा क्षणभर, या नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास जाणता जाणता निरंतरता अभ्यासामध्ये आली बंद पडून जातो. आपोआप सूक्ष्म होतो बंद पडून जातो. एका उभा क्षणभरी, उभा राहणं म्हणजे बंद होणं. श्वास जाणता जाणता जर बंद पडला, तुमच्या डॉक्टरांना चिंता येईल. करंदीकर डॉक्टर साहेब होते ना, करंदीकरांना जरी आपण तपासायला लावलं, क्षण श्वासही बंद पडतो आणि हे शरीरही बंद पडतं. हे शरीर ज्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू परमाणूंनी बनलेलं आहे ना, ही शरीर प्रक्रियाही थांबते आणि चित्ताची प्रक्रियाही थांबते. चित्तही काम करणं बंद करतं आणि शरीरही काम करणं बंद करतं. देवाची द्वारी हे विपश्यना ध्यानाच्या या 10 ज्ञानाच्या अवस्थांमधनं जावं लागतं. सगळा देश कंगाल झाला, धम्मापासून कंगाल झाला, बोलून गेला. हे सगळे लोक, तुम्ही हिंदू असा की मुस्लिम असा की जैन, हिंदू लोक रामाचे कृष्णाचे भक्त, ते 108 म्हण्यांची माळा मोजतात. त्यांना माहिती नाही 108 म्हणी काय आहेत. हे बुद्धिस्ट भिक्षू ते 108 म्हण्याची माळा, त्यांना माहिती नाही 108 म्हणी काय आहेत. मुसलमान संप्रदायाचे लोक ते 108 म्हण्यांची माळा मोजतात. हे यहुदी धर्माचे हे सगळे धर्मगुरू देखील 108 म्हण्यांची माळा मोजतात. हे आलं कसं, कुठनं उत्पन्न झालं, का झालं? विद्यात भुलून गेले. या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, मार यांच्यावर वार करून आपलं चित्त पूर्ण परिशुद्ध करणं कसं करता येईल? विपश्यनेचे हे 10 प्रकारचे ज्ञान, सम्मर्शन ज्ञान, उदैवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, मुंचित निब्बिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान.
आता एकेका ज्ञानाची ही सगळी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी एक एक घंटा तरी लागतो. ही आध्यात्मिक परंपरा ही केवळ बुद्धाला अनुसंधान करता येते, दुसऱ्या व्यक्तीची हातोटी नाही. यहुदी संप्रदायामध्ये अफास तो मुसा मोहम्मद असो, मोहम्मद पैगंबर असो, त्या कुराणातले आपण दाखले फास अफास आश्वास प्रश्वास हे शब्द कसे काय आले, गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये कसे आले. हा सारा ज्या ज्ञान गंगा आहे ना, ही केवळ बुद्धापासून सुरू होते. ही ज्ञान गंगा पण भुलून जातात, कालोगामध्ये विस्मरण होऊन जातं. जसं इथे विस्मरण झालं, मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. काय निवृत्तीनाथांना मी सांगायसाठी गेलो. नागद्वार वतून येताना एक एक मणी मोजच येतात, 108 म्हणी. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. का बरं असं म्हणतायत? सगळे साधू संत बुद्ध आहेच म्हणून विठ्ठल म्हणून वर्णन करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या भाषणात मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलतात, हे पंढरपूरचं विठ्ठल हे दुसरं तसं काय नसून बुद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून दाखवेन. 24 आऱ्याचे चक्र तुम्ही पाहिलं नसेल, बघून पहा. तिसऱ्या संगायनानंतर सम्राट अशोकाचे धर्मगुरू मोगलीपुत्र तिष्य यांच्या आदेशावरून धम्मरक्षित नावाच्या या अर्हत भिक्षूंच्या उपस्थितीत चंद्रभागा नदीच्या काठावरचं जे विहार आहे त्याच्या पायाभरणी त्यांच्या समक्ष उपस्थितीत पार पाडला, असं नोबेल पारितोषिक पटकावलं ज्यांनी, डॉक्टर अमर्त्य सेन. त्यांच्या प्रश्न 121 या पृष्ठावर आहे, वाचा. हे दाखले आहेत त्यांच्या बाजूला, मूर्तीच्या बाजूला. त्यामुळं एका मंदिराची ही गोष्ट नाही आहे, सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी नाही. जेवढे 84,000 महास्तूप गेले, कसे कुठे गेले? या देशात केवळ गोयनका गुरुजी म्हणतात, या देशाची ही श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीची परंपरा हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच अनुसंधान करता आली, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला हे अनुसंधान करता आलेलं नाही. गोयनका गुरुजी आपल्या आत्मचरित्रामध्ये ते लिहिताना हे लिहितात, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती. एका आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ते बोलले होते, गोयनका गुरुजी बोलले होते. संत आहेत गोयनका गुरुजी, हिंदू संप्रदायातला माणूस, हिंदू महासभेचंच काम करायचे ना म्यानमारला असताना. पण बरं झालं त्यांना मायग्रेनचा आजार झाला, सारे दवाखाने धुंडाळून काढले जगातले हो. पण अडला हरीने गाढवाचे पाय धरी. त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं, बाबा रे झालं 10 दिवसात तुमची उचल बांगडी. गडी परेशान ना, अरे पाण्यासारखा पैसा होतला हो. नाही काय झालं, काय काय कर्मकांड गेले हसून हसून सांगत. कितीतरी ब्राह्मणांना बोलवलं, काय काय तेल गेलं आणि काय काय तूप केलं माझं मला कसं ते हसत होत्या पोट धरून. त्या इलायची देवी माताजी हसत होत्या. नवे मुस्लिम संप्रदायातल्या मौलवींना बोलवलं, त्यांच्याकडनं कर्मकांड करून घेतलं. गुरुद्वारातल्या सगळ्या आचार्यांकडून कर्मकांड करून घेतलं. म्हणजे गिरजाघरातल्या पाद्र्यांना बोलवून त्यांच्याकडनं, भिक्षूंना नाही बोलवलं. नाही रे बाबा, भिक्षू हे ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाही मानणार, हे नरकात जावं लागेल. किती वय, किती विचारांचा पडला, किती घनीभूत राहतो माणसाचा, निघत नाही ना. पण आता अडला हरीने गाढवाचे पाय धरी त्या एक मित्र आला, अरे जाऊन तर बघ, इथे विपश्यना नाही बाबा, जाऊन तर बघ, करून तर बघ, नाहीतरी तुझ्या डॉक्टरने सांगितलं ना मरणारच म्हणून लवकर. मजबूर झाला माणूस, काय करण, जाऊ दे आता नाहीतरी मरणार आहे. गेला माणूस, छलांग मारून पुढे गेला. 14 वर्ष उबाखीन गुरुजींच्या चरणाजवळ राहून पहिली पायरी प्राप्त केली. पहा, पहिली शोतापत्ती फळाला पोचले. आता ज्ञानोबा रायाच्या ओळींचा अर्थ गुरुजींना कळला. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी. यातली पहिली पायरी जी श्रोतापन्न. गोयनका गुरुजी श्रोतापन्न झाले होते. त्यांना विचारलं तर ते इकडले तिकडले म्हणजे ढकलून देत. विचार करताना कोणी एखादी व्यक्ती पहिली पायरी त्यांनी प्राप्त केली होती, ते त्याची उकल एक अर्हत भिक्षू साधनानंद महाथेर बांगलादेशाचे, त्यांच्या सहवासात मला राहता आलं. हे त्यांनी छळी दिली मला. त्यांना विचारलं, हे गोयनका गुरुजी काय भानगडे सांगून तर बघा. ते बोलले, त्यांनी श्रोतापत्ती फळ प्राप्त केलेला आहे. तुम्हाला विश्वास होईल का? परचित्त ज्ञानी एखाद्या व्यक्तीने, भिक्षू आहेत, त्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केलेल्या.
या दिव्य चक्षु दिव्य शोध दिव्य दिव्य चक्षु दिव्य शोध पुबे निवासानुसती इद्धिपात आश्रवक्षय कामाश्रव भवाश्रव दृष्टाश्रव अविद्याश्रव आणि इद्धिपात या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणारा एक व्यक्ती. त्यांच्याकडून ही माहिती झाली. आल्यानंतर बांगलादेशातनं जेव्हा वापस आलो गुरुजींकडे गेलो, गुरुजी आप तो श्रोतापत्ती फल प्राप्त हो चुके हैं. इकडल्या तिकडल्या गोष्टी करून ढकलून नेण्याचा प्रयत्न करत होते. मी पकडलं, तुम्ही या 10 दिवसाचे 20 दिवसाचे 30 दिवसाचे 45 दिवसाचे 60 दिवसाचे शिबिर कंडक्ट करताय. त्यावेळेला शिबिरामध्ये येणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मैत्री देताय. शिबिर ज्यावेळेला समापन होतं त्यावेळेला पण मैत्री देताय. म्हणतो जय 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 गुरुदेव जू जय जय कृपा निदान और धर्म रतन ऐसा दिया जो हुआ परम कल्याण. अरे त्याचं परम कल्याण होत नाही, तो कशाला म्हणायला जातो परम कल्याण झालं म्हणून. पकडलं गुरुजींना, पकडलं. तर गुरुजी तरी देखील इकडले तिकडे. म्हणजे एक व्यक्ती का त्यांच्या बरं झालं मला मायग्रेनचा आजार झाला अशाने तरी कमसे कम बुद्धांची कमीत कमी बुद्धांची ओळख झाली. एक कट्टर हिंदू बघा, कट्टर हिंदू सगळे भगवद्गीतेवर प्रवचन करायचो. पण हे कसं करायचं? या कामतृष्णा आहेत, या भवतृष्णा आहेत, या विभव तृष्णा आहे. दोघंही पती पत्नी फलशुद्ध झाल्यानंतर आयुष्यभर जगले, पण शारीरिक संबंध येऊ दिला नाही. विचार करा. म्हणजे एक व्यक्ती जी श्रोतापत्ती फळाला पोचल्यानंतर ती संत बनली. संतची पहिली तरी पायरी गाठली ना, शांत झाले ना. नाहीतर माझ्यासारखा अहंकारी माणूस नाही, किती स्वतःच आहे, अरे मैं गोयन का उद्योगपती केवढा अहंकारी असतो. त्यामुळं या कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णांचा हा नायनाट केवळ आणि केवळ विपश्यना ध्यानाच्या या 10 टप्प्यांमधलं मैलाच्या दगडांमधलं जावंच लागतं. विपश्यना ध्यान करताना हे विपश्यनेचे 10 प्रकारचे जे ज्ञान असतात, समर्श ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंखा ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोप ज्ञान, कसं समजवायचं? ज्यांनी ज्यांनी विपश्यना शिबिरं केली त्यांना हे समजवलं. कमीत कमी समजेल तरी पण तुम्ही विपश्यना करावी लागेल. संत आणि नाही लागत. ते संत तेव्हाच शांत होतात ज्यांनी 4ही पायऱ्या प्राप्त केलेल्या आहेत, ते शांत झाले. अशा शांत व्यक्तीच्या सहवासात मला 3 महिने राहता आलं. स्वतःलाच मी भाग्यवान समजतो. म्हणूनच तर सांगितलं मी काय शांत झालो नाही म्हणून. हे शांत व्यक्तीच्या सहवासात राहता आलं. म्हणते मी काय करू आता? तुम्ही ज्या बोधिवृक्षात राहतात तिथंच राहायचं म्हणे, जास्त काही फिरायचं नाही. पण तुम्ही आता बोलवलं तर यावं लागलं की नाही, फिरायचं नाही म्हणे. तात्पर्य असं, बोधी अनित्य ज्ञानाच्या आधारावर सबे संखारा अनित्याती सबे संखारा दुःखाती सबे धम्मा अनत्ताती यदा पंयाय पश्यति अथ निबिंदति दुःखे ए समग गोवी सुद्ध्या. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. कबीरदास जयंती है, कमीत कमी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन तर्फे चंद्रपूरला मोठा कार्य, कबीरदासची जयंती. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. इकडे बाहेर कुठे ढूंढाळता तुम्ही? ढूंढे तो पल पल में मिल जाए, एक क्षण में मिल जाए. बरं योग्य अभ्यास केला तर ना, नाकातनं जाणं येणं करणारा. नाही मैं प्राण में, नाही पिंड में, ना हूं मैं आकाश में. किती वर्णन करतात. अरे मी या शरीरात नाहीये, मी प्राणामध्ये नाहीये, मैं आकाशात नाही आहे. ना हूं मैं गुफाओं में, जंगल की गुफाओं में, नाही सांसों के सांस में. काय जमतं, काय सांगतात कबीर? हे श्वास येतोय जातोय ना, त्याच्याबरोबर मी नाहीये. मोक्ष मुक्ती कोणाबरोबर आहे? श्वास बंद पडतो. भगवान बुद्धांची वाणी माहिती नाही. नालासोपाऱ्याचा, मुंबईमध्ये नालासोपाऱ्याचा एक भिक्षू, एक साधू होता. त्याचं नाव होतं दारुचिर्य. 8ही लोकी ध्यानामध्ये प्राप्त झालेला. तो आकाश मार्गाने उडून गेलाय. त्याच्याच बहिणीने सांगितलं, भल्या माणसा, ए दादा तू स्वतःला अर्हतू प्राप्त, असं 8ही लोकी ध्यान त्यांनी प्राप्त केलेले. आणि तो आकाश मार्गाने म्हणजे विद्धी त्यांना झाडाची पानं गुंडाळून राहायचा, झाडाच्या साली गुंडाळून राहायचा. संत आहे ना, पण अजूनही संत झालेला नाहीये तो. त्याला 8ही लोकीय ध्यान प्राप्त केले, इद्धी सिद्धी प्राप्त केल्या, तरी मात्र अजून संत झालेला नाहीये. एका जीवनात, सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात, एका जीवनात, पूर्वजीवनात तो पुत्र देखील होता. त्याला सांगितलं त्याच्या बहिणी,
तिथे भगवान बुद्ध श्रावस्तीला वर्षावासाला आहे, जा तू तिकडे, तिकडे बुद्ध उत्पन्न झाले त्यांच्याकडे जा. हा जेव्हा गेला ना आकाश मार्गाने, जसा उतरलाय श्रावस्तीमध्ये, लोकांनी एवढा सत्कार, झाडाची पानं गुंडाळून आहे, झाडाच्या साली गुंडाळून केवढा सत्कार केलाय, सत्कार केला असा. आणि भगवंत करुणा समापत्ती ध्यानातनं उठले सकाळी सकाळी आणि बस आपलं चिवर पात्र घेतलं आणि याच्यासाठी निघाले भिक्षापात्र घेऊन नगरीमध्ये, याचंच कल्याण करण्यासाठी. आज दारूचिरीची बारी वेळ आहे आणि हा दारूचिरी तिथे गेल्यावर लोकांची एवढी गर्दी, लोक किती सत्कार करतात. लगबगीनं गेलाय, कुठे राहतात भगवान बुद्ध. तेव्हा ते श्रावस्ती तिथे भगवान बुद्ध कुठे गेले, सगळ्यांना असं हात जोडून वंदन करायचं आणि पुढे सर कुठे आहेत बघू, आत्ताच भिक्षाटनाला गेले चिवर पात्र घेऊन. जा लगबगीनं गेलाय तो आणि एकदम दंडवत घातलंय, आपल्या माथ्याला भगवंताच्या चरणावर ठेवलं. भगवंत थबकले, बनते भगवान सब दुःख निसरण निब्बाण सच्चिकरण थाय मग बनते एतं का सावंग धत्वा पब्बा जेत मग बनते अनुकंपंग उपादाय. बनते भगवान मला सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी, मोक्षाचा साक्षात्कार करण्यासाठी बनते मला काशाय वस्त्र देऊन मला प्रवज्जित करावं. 3दा याचना केली. भगवंत म्हणाले नाही नाही, आता भोजनाची वेळ आहे, भिक्षाटन होऊ दे आणि मग भोजन होऊ दे, नंतर तुला प्रवज्जित करे. आणि तोपर्यंत मरून गेलो तर खरंच ही व्यक्ती मरणार आहे का म्हणून आपल्या बोधिनेत्रांनी बोधिचित्तांनी पाहतात आणि खरंच मरणार आहे. बस एका वृक्षामध्ये गेले, ओट्यावर बसले, तो खाली बसला दारूचिरी आणि भिक्खवे चिवर आले, पात्र आले. काय उपदेश केला, दिठ्ठे दिठ्ठमत्तं भविष्यति, सुत्ते सुत्तमत्तं भविष्यति, मुत्ते मुत्तमत्तं भविष्यति. यालाच म्हणतात तुका म्हणे उगे राहा आणि जे जे होतं ते ठेवा. पाहण्यासाठी पाहणं, ऐकण्यासाठी ऐकणं, प्रतिक्रिया न करणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. ध्यानाची ही अवस्था असते. सुखद वेदना असतात, दुःखद वेदना. विपश्यनेच्या या संपूर्ण योग्यपणे अभ्यास केला तरच या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णांचा नायनाट करू शकतो. हे सगळे लोक भुलून गेले, पण संतांच्या या संपूर्ण आधारवाणी शिल्लक राहिली. ढूंढे तो तुरत मिल जाय. कबीरदाजी ढूंढे तो तुरत मिल जाय. अरे हा नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास पाहता 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 श्वास बंद पडतो, आपोआप कुंभक होतो. जबरदस्तीने कुंभक करण्याची गरज नाही. पण हे सरकार उद्योगी आहे. कालचा जो प्राणायामाचा अभ्यास झालाय की नाही, जाणीवपूर्वक, मला माहिती आहे सगळे कारस्थान. विपश्यना या योग्य प्रक्रियेचा अभ्यास करू नये म्हणून हा योग आहे. ठीक आहे, त्यांची निंदा नाही, पण जाणीवपूर्वक विकृती करणं आहे. आमचं 2024ला सरकार आलं तर या गोयंका गुरुजींच्या केंद्रावर आक्रमण करू, निश्चितपणे आक्रमण करू आणि सगळ्यांना त्याचा लाभ होण्यासाठी निश्चितपणे ही व्यवस्था करावी लागेल. नाईलाजाने व्यवस्था करावी लागेल. त्यामुळं तिथे जोडतोड सुरू झालेली आहे. प्राणायामचे अभ्यास करायला लागलेले आहेत अनेक. जिथे डिरेक्टरमध्ये लिहिलेलं आहे की ते असा प्राणायामाचा अभ्यास करणारा, योगा करणारा तिथे एंट्री देऊ नये. आपले अभ्यास करत राहतात. नैसर्गिक शुद्ध स्वाभाविक श्वास हे भुलूनच गेले. तुका म्हणे उगं रान, जे जे होतं जसं आहे तसं पाहायचं नुसतं. ढूंढे तो तुरत मिल जाय, एक पल में मिल जाय. म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावर काम करायचं. एक वेळ अशी येते 10चे 10 आपले पारमितांचे घडे भरले तरी डुबकी लागते. गोयंका गुरुजींना पहिली डुबकी लागली. एक व्यक्ती आज 220 केंद्र आहेत. हिंदू काय, मुस्लिम काय, जैन काय, शीख काय, यहुदी काय, ईसाई काय, सगळ्या संप्रदायाचे जगातले सारे लोक विपश्यना करायला लागले. हे प्रगतीचं पाऊल आहे. बोधिज्ञान धारण करण्याचं पाऊल आहे. संत बनण्याचं पाऊल आहे. त्यामुळं ही विद्याच भुलून गेले. आणि म्हणून गोयंका गुरुजींच्या प्रयत्नांनी का होईना पण ही विद्या मूळ या देशात आली आणि या देशाच्या उपकारांची ही सोडवणूक करण्यात आली. त्यामुळं करण्यासाठी आली. सगळ्याच संप्रदायातल्या साऱ्या लोकांनी ही विद्या मुक्तीपर्यंत घेऊन जाणारी आहे. तुमचं हे ऐकीव ज्ञान, श्रुतमय ज्ञान, किंवा आपण म्हणतो ना, लोक तर काय सगळ्या संप्रदायाचे सगळे धर्मगुरू सांगत असतात, तुम्ही असं करत नाही, तुम्ही असं करत नाही, तुम्ही असं करा. हे केवळ सांगितल्यानं आपल्या मनाचा स्वभाव अजिबात बदलत नाही. ज्या वेळेला ही विपश्यना करून 10 प्रकारच्या ज्ञानामध्ये संपूर्ण प्रक्रियामध्ये जातोय आपण आणि जेव्हा डुबकी लागते, शरीर काम करणं बंद करतं,
मनही काम करणं बंद बंद करतं. तेव्हा पहिल्यांदा असं घडलं. हे काम करता करता याला पहिली डुबकी म्हणतात. पहिली डुबकी, याला शोतापत्ती फळ म्हणतात. हे काम करता करता दुसऱ्यांदा हे शरीर मन बंद पडलं, याला सकदागामी फळ म्हणतात. हे काम करता करता तिसऱ्यांदा ही डुबकी लागली, याला अनागामी फळ म्हणतात. आणि हे काम करता करता चौथ्यांदा डुबकी लागली, याला अर्हंत तेणे मुक्ती चारी साधी. याला सगळे साधू संत भुलले, अर्थ भुलले. पण विद्या आहे ना, ही बुद्धांची वाणी आहे, साधू संतांनी सांभाळून ठेवली. हा प्रपंच सगळ्या जगातला, ज्यामुळं हा सद्धम्म असतो, सत्यधम्म असतो. चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे अवगत केलं जातं. कल्पना करून नाही, केवळ भजन पूजन करून नाही, योग्यपणे पाहता. जसं होतं तसं पहा, उगं राहा. आर्य मौन ठेवून उगं राहा. एक आमची पिशे नावाची, शांताबाई पिशे नावाची वारकरी, तुका म्हणे बोलतोय ते अर्थ तर सांगता आलाय. ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. ज्ञानबा, मी म्हटलं मी होतो बोडखा, तर मला ही गोष्ट झोंबली. आई ग म्हटलं, तू ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. मी म्हटलं ज्ञानबा तुकाराम बोडख्याचंच खरं काम. बोडख्याचं तुम्ही काय आमच्यामध्ये काय, आमच्याकडे काय झगडे लावायला. आई ग, मी म्हटलं झगडे लावण्यासाठी मी जन्म घेतलेला नाही, झगडे मिटवण्यासाठी. म्हणजे हे चक्र आहे ना, हे चक्र, हे तू पच्य आरंभण पच्य अधिपती पच्य अनंतर पच्य समनंतर पच्य सहजात पच्य अंजंग अंजंग पच्य निश्चय पच्य उपनिश्चय पच्य उपरिजात पच्य पच्यजात पच्य आसेवन पच्य कम्म पच्य विपाक पच्य आहार पच्य इंद्रिय पच्य ध्यान पच्य मग्ग पच्य संपयुक्त पच्य विपयुक्त पच्य अतिपच्य अनत्य पच्य विगत पच्य अविगत. किती बडबड वाटली, बावण कसा बडबडतो. आता हे समजवायचं कसं. म्हणून संसदेत जाईल म्हणतो, सगळ्यांचे 10 दिवसाचे शिबिर घेईल म्हणतो. हे बस बाबा, ए नितीन गडकरी बस ना, तू इथे नीट बस, कमावर पाठ आणि मान सरळ कर. मोहन भागवतांना तिथे घेऊन जाईल ना. ए तुम्ही बसा जरा, तुम्ही प्राणायामाचा अभ्यास नंतर करा, पण आता विपश्यना करा. अरे आमचा शाळा ना देवेंद्र फडणवीस, त्याला घेऊन जाईल. ए बस बाबा इथे तू अभ्यास कर, हे विपश्यनाचा अभ्यास कर. नाही वैरेन वैरानी समंतीत कुदाचनं अवैरेनेच संमंती एस धम्मो सनातनो. बुद्धांचं वचन आहे बाबा. अरे वैराशी वैरत्व करून वैरत्व संपत नाही, संपत नाही. मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते. मैत्री करूनच या जगाला जिंकलं जातं बाबा. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून तो सनातन आहे. सनातन हा शब्द काढला तर तुमचा आमचा कसा पारा भडकतो. हा पाली शब्द आहे. निसर्गाचा न बदलणारा नियम आहे म्हणून तो सनातन आहे. मूळ पाली शब्द आहे. उचललाय की नाही त्याने. आता चोरला म्हटलं तर बरं नाही वाटणार ना, उचललाय चांगला वाटला. असं आपल्याला एखाद्या व्यक्तीने, आता हा सनातन, ह्याला सनातन, आता संस्कृत शब्द आला. अरे कसला पुरोहित. अरे पुरोहित म्हटलं तर काय संस्कृत शब्द आहे का. अहो नाही, पाली शब्द आहे. ब्रह्मपारिसज्जा देवा, ब्रह्मपुरोहिता देवा, महाब्रह्मा देवा. आता हे सांगता सांगता कठीण होऊन जातं. लोकविदू, लोक म्हणजे काया. मनुष्य वा मनुष्येतर प्राण्यांची काया कशी बनते, कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, एवढं एक एक उघड करून सांगितलंय तथागतांनी. म्हणून या 24 हे तू बच्चे, हे कोणतं चित्त उत्पन्न झालं. सहरागं वा चित्तं सहरागं चित्तं ति वजानाति, वीतरागं वा चित्तं वीतरागं चित्तं ति वजानाति, सदोषं वा चित्तं सदोषं चित्तं ति वजानाति, वीतदोषं वा चित्तं वीतदोषं चित्तं ति वजानाति, समोहं वा चित्तं समोहं चित्तं ति वजानाति, वीतदोषं वा वीतमोहं वा चित्तं वीतमोहं चित्तं ति वजानाति. हे रागमयुक्त आहे, रागयुक्त आहे की द्वेषयुक्त आहे की मोहयुक्त आहे, हे वितरागी आहे की वितद्वेषी आहे की वितमोही आहे, हे सहेतुक आहे, एकापेक्षा अनेक हेतू घेऊन उत्पन्न झालेला आहे की अहेतुक. 18 प्रकारचं अहेतुक चित्त आहे. काय कळेल हे चित्त उत्पन्न होतच कसं, याचीच भानगड कोणालाच नाही कळत. भले भले विद्वान म्हणणारे लोक मारून जातात असे. ही मूळ वाणी आहे. ही मूळ वाणी शिकल्याशिवाय सगळे संदर्भ अजिबात कळणार नाही. तुमचा स्वभाव, तुम्ही रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, बुद्धिमूलक स्वभावाची माणसं तुम्ही. आपल्या स्वभावाचे गुलाम आहात ना. हा मनाचा संकार, हा स्कंद आहे ना, अजिबात ऐकायला तयार नाही. म्हणून तर प्रत्येक घरात तू तू मै चालतात, तू तू मै चालतं. आमच्या नागपूरचे शरद बोबळे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, त्यांच्यात बहिणीची हालत काय माहिती झालं.
और त्याच्या बहिणीची एकुलता एक मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर झालाय, एकुलती एक सून, एकुलता एक नातू लहानपणापासून वाढलाय, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, ऑस्ट्रेलियाला गेला. तो आला पट्टा 2-3 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. पट्टा आला, सोननानं काही आहे का म्हणून, आणि त्या आजीचा खून केला, आता तुरुंगात आहे. काय घटना. माझाच मित्र या देशाचा संरक्षण मंत्री असला प्रमोद महाजन, त्याच्याच भावानं मारलंय की नाही, काय मिळालं काय बक्षीस. माणसं